मकर संक्रांत सणाच्या निमित्तानं पांडे लेआउट स्थित शंखनाथ न्यूज चॅनलच्या कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमादरम्यान महिलांनी उखाणं आणि गीतं सादर करून वातावरण अधिक रंगतदार केलं। तसंच उखाणे स्पर्धा व अनेक गमतीदार खेळांच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी आनंद द्विगुणित केला। या सोहळ्याला शहरातील वृंदाताई ठाकरे, राखी कुईकर मॅम, अनुराधा सांबरे मॅम, वीणा सराफ मॅम, डॉक्टर अर्चना पाटील मॅम, प्रतिभा कन्हेरे मॅम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली। अनेक गणमान्य महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली। संक्रांतीच्या निमित्तानं एकत्रित येऊन पारंपरिक पद्धतीनं हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला। त्याच निमित्ताने तुम्ही शंखनाथमध्ये यावं। युजली असं खूप म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा दूर आहे की कशाला यावं, पण याच निमित्ताने असं होतं की तुम्ही सगळेजण एकत्रित यावं, तुम्हालाही एकमेकांची ओळख व्हावी आणि त्या निमित्ताने आमच्या शंखनाथची पण तुम्हाला ओळख व्हावी। तर आपण एक नॉर्मल चिटचॅट करणार आहोत। सर्वप्रथम देवाला वाहते तुळस, कृष्णा देवाला बोलते नवस, कृष्णाला वाहते तुळस, संजयचं नाव घेते, मंगळसूत्र आणि जोडवे घालून शंखनाथच्या हळदी कुंकवाचा दिवस। वाह, मस्त, खरंच छान ना। माझ्या दिवाळीच्या नंतर घेतलेला हा पहिल्यांदाचा उखाणा आहे माझा। त्याच्यामुळे आता मी जे आठवलं ते, शेतात खणताना लागला पाण्याचा झरा, शेतात विहीर खणताना लागला पाण्याचा झरा, किशोरराव माझ्या मंगळसूत्रातला हिरा। आणि ते आता मला एकतरी सुचलं, कारण मला थोड्या वेळापूर्वी माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपल्या विहिरीला खूप झरे लागले। कुलदेवतेच्या मंदिराला सोन्याचा कळस, विनेरावांनी दिले आहे मंगळसूत्र सोन्याचे, बांगड्या सोन्याच्या, त्यामुळे त्यांचं नाव घ्यायला मला कधीच येत नाही आळस। चला, सोनं म्हटलं की सर्वांचा आवडीचा विषय असतो आणि त्यातल्या त्यात जर नवऱ्याने दिलं सोनं, बस सोने ते सुहागा। अजून कोणाला आठवलं? तुम्हाला बघा तुमची बाई तुमचा तुम्ही एक मकर संक्रांतीनिमित्त काकूने खूप पारंपरिक असा उखाणा घेतलेला आहे, सगळ्यांचा अगदी आठवणीत असलेला। रश्मी प्लीज काकूला घेतले लवकर केली नमस्कार, मी प्रियंका। शंखनाथ प्रस्तुत हळदी कुंकू या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। हळदी कुंकू म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, स्वप्नांच्या पलीकडलं जगावेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू हे नाव। हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक नवा संबंध जोडण्याची संधी। या दिवशी सर्व महिला एकत्रित येऊन एकमेकांना हळद कुंकू लावून शुभेच्छा देणं हा एक परंपरेचा भाग आहे। हा एक उत्सवच नाही, तर या दिवशी महिला आनंदाच्या रंगात रंगतात, मनसोक्त हसतात आणि जणू जीवनाच्या या धाग्यात नवा रंग भरतात। आज आपल्या शंखनाथशी काही महिला जोडलेल्या आहेत। हळदी कुंकू या कार्यक्रमात काही महिला आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारूयात। चला तर मग, नमस्कार ताई, आपलं नाव सांगा। मी मिसेस अर्चना पाटील आणि मी स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डायरेक्टर आहे। ओके, आता तुम्ही हा जो शंखनाथनी जो हा उपक्रम केला आहे हळदी कुंकवाचा, हा खरोखरच खूप चांगला आहे की सर्व म्हणजे एका ठिकाणी सर्व बायका येऊन ते हळदी कुंकू वगैरे जो प्रोग्राम होईल तो खूप म्हणजे, आणि झालेला पण हा छान आहे तुमचा प्रोग्राम, आम्हाला खूप मजा आलेली आहे याच्यामध्ये। मॅम, माझा पहिला प्रश्न मला सांगा की तुमच्या मते मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व काय आहे? मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व म्हणजे याला हळदी कुंकवाचं आणि वाणाचं याच्यामध्ये जास्त महत्त्व असतं। याच्या पूर्वीच्या काळामध्ये कसं बायांना एंटरटेनमेंट नावाचं असं काही हे नव्हतं,
तर तेव्हा मग बायांना एकत्र येण्यासाठी म्हणून हा सण एक आपण समजू शकतो की बाबा बायांनी एकत्र यावं, त्यांच्या गप्पा गोष्टी व्हाव्या, त्यांचं म्हणजे एकमेकांचे विचार आदानप्रदान व्हावेत, त्याच्यासाठी हा सण म्हणजे निर्माण केला असं माझं मत आहे. काकू आपलं नाव सांगा. माझं नाव गौरी लोणकर. ओके. मला सांगा की तुमच्या आठवणीतलं पहिलं वाण कोणतं होतं, त्याचं काय महत्व होतं आणि तुम्हाला कसं वाटतंय? माझी जेव्हा संक्रांत सण माझं 1996 मध्ये लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या सासूबाईंनी माझा खूप सुंदर संक्रांत सण साजरा केला. त्यावेळेला खूप असं वेगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या बाजारात. त्यावेळेला त्यांनी मला अजूनही आठवतं, उर्मिला मातोंडकरचं एक कॅलेंडर होतं, फुलस्केप कॅलेंडर. ते भिंतीवर चिकटवून त्याला साडी नेसवली होती, माझी काळी साडी. हा. आणि खूप सुंदर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बर्फ्या वगैरे असं करून तो मला कधीच म्हणजे मी ते कधीच विसरणार नाही असा सण होता तो संक्रांतीचा माझा. आणि वाण त्यावेळेला पहिल्या वर्षी आपल्या ह्याच्यामध्ये पहिल्या वर्षी तर ते हळदी कुंकवाचंच वाण देतात, त्यामुळे पहिले तेच दिलं 5 वर्ष वाण. पण खूपच मला म्हणजे कधीच विसरणार नाही. आणि तुमच्या सगळ्यांचंही खूप कौतुक. आम्ही अगदी समोरच राहतो, सकाळपासून तुमची लगबग बघतोय, रांगोळ्या काढणं आणि सगळं. कोणी तर साडी नेसूनही काढत होतं, त्यामुळे आम्हाला खूपच म्हणजे सकाळपासून एक वेगळंच उत्साह आणि छान वातावरण निर्मिती केली होती तुम्ही, त्यामुळे खूप छान वाटतं इथे येऊन. काकू मला सांगा की तुम्ही पहिलं उखाणं कोणतं घेतलं होतं मकर संक्रांतीला, जेव्हा तुमची पहिली मकर संक्रांत होती, तर तुम्हाला आठवतं का कोणतं उखाणं घेतलं होतं? मला आठवत नाही, पण मी उखाणा घेऊ शकते. ओके, चालेल. दुसरा घेतला तर चालेल ना? मला माझा संक्रांतीचा सण आठवतो. माझ्या सासूबाई पण फार उत्साही होत्या. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणाचा संक्रांतीचा सण केला होता आणि सुरेख असे दागिने केले होते. पण माझ्या संक्रांतीचे दागिने मात्र मीच केले होते. अच्छा. हां, आणि त्यांचं पाहूनच, त्यांचं अनुकरण करून, आणि तो संक्रांतीचा सण खूप छान झाला होता. आणि आज तुम्ही जो कार्यक्रम अरेंज केला आहे, तर मलासुद्धा त्यावेळची मला आठवण आली. उखाणा जरी आठवत नसेल, पण तो उत्साह, तो आनंद, तो मला अजूनही आठवतो आहे. आणि आजचासुद्धा तुमचा कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे. आणि म्हणून मी एक उखाणा घेऊ इच्छिते. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीने छेडला वीणा नाद, आणि सर्वांना सांगते की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल शंखनाद शंखनाद शंखनाद. वा काकू, इतकं सुंदर तुम्ही उखाणा घेतलेला, अगदी मन जिंकून टाकलं. आपण काकू तुमच्याकडे बोलूयात. मला सांगा की तुम्ही मकर संक्रांतीकडे कोणत्या नजरेने बघता? देखो, पहली बात तो मेरा नाम नीता गिजरे है, मैं हूँ हिंदी साइडर. मैं जब यहाँ आई, मेरा 98 में शादी हुआ, तो मैं यहाँ जब आई तो मेरे लिए वो सब नया था, सब नया था. संक्रांत नहीं थी. मैंने जब यहाँ देखी तो मेरी सास बहुत उत्साही थी ये सब प्रोग्राम करने के लिए. उन्होंने मेरे लिए कहाँ कहाँ से पूरा ड्रेस, साडी और पूरे दागिने हे सगळं घेऊन आल्या त्या माझ्यासाठी. इवन चप्पलपासनं सगळं त्यांनी मला बनवून आणून दिलं. ते इतकं माझ्यासाठी एक यादगार होती. अच्छा. माझ्या सासूने खूप केलं माझ्यासाठी. ओके. सगळी गोष्ट असा मी म्हणजे अदर कास्टनी आली आहे त्याच्यामुळे ती नाही करावं काय, पण त्यांनी असं काहीही केलं नाही. जसे सगळे ती दोन्ही सुनांना केलं तसे माझ्यासाठी केलं त्यांनी. ती आठवण मला जिंदगीभर राहील आणि आता पण करते. ओके. खरं तर या सगळ्या महिलांची पहिली मकर संक्रांत यांच्याच तोंडून ऐकून खूप चांगलं वाटते आहे. काकू तुमच्याकडे वळूयात. मला सांगा की तुम्ही कोणतं पहिलं वाण दिलं होतं आणि पहिलंचं जे काळ होतं आणि आत्ताचं काळ, त्यामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो? म्हणजे आता कसं की सगळं मॉडर्न झालेलं आहे. आधी नव्हतं तेवढं. आधी कसं की हळदी कुंकू द्यायचं, तिळगुळ द्यायचं आणि चहा वगैरे करायचं. आता कसं की जेवणाचं खूप प्रकारचं, म्हणजे कधी कोणी काय म्हणजे हे दिलेलं, काही सामान दिलं असं, म्हणजे वस्तू देतात, असं तेवढं नव्हतं आधीच्या काळात. आता खूप वाढलेलं आहे. तुम्ही काय सांगाल ताई? माझं म्हणजे मुलाची लूट, पहिली संक्रांत माझी मुलाची लूट, ते माझ्या म्हणजे डोक्यात आहे. ते म्हणजे आठवते आहे मला ते सगळं. उखाण आठवते तुम्हाला? काकू तुम्ही बोला. मला काहीच नाही आठवत, पण माझ्या 1975 मध्ये लग्न झालं तेव्हा इथे काहीच नव्हतं. फक्त 4 घरं होते. सुरू गुरंढोरे चरत होते. त्यामुळं मला काही माझ्या सासूनी
म्हणजे केला पण संक्रांतीचा सण, पण शेनगरच्या काही कुठच्या बाया बोलावून केला पहिला सण, एवढंच आठवते मला. हां. काकू तुमचं नाव सांगा. मिसेस जयश्री पडोळे. संक्रांतीचा सण म्हणजे आता या काळात खूप कॉम्पिटिशन झालेली आहे संक्रांतीची, याची जेवणाची, याची त्याची, साड्यांची, दागिन्यांची. पहिलेच्या काळात असं नव्हतं. घरी गेल्या हळदी कुंकू लावलं, तिळगुळ दिलं, वाण दिलं, झालं हळदी कुंकू, बस. आता खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे. हां. मॅम तुमचं नाव सांगा. नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार, मी हर्षा सिलेकर. आज आपण मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला इथे भेटलेलो आहे. शंखनाद न्यूज चॅनलने आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. तर आपल्या शंखनादच्या वतीने आज हळदी कुंकू संक्रांती, मकर संक्रांती या निमित्त आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम इथे होत आहे. तर आपण सगळ्या सवाशिणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तर सर्वप्रथम मी मकर संक्रांतीच्या बाबतीत 2 शब्द सांगेल. मकर संक्रांती म्हणजे सूर्य हे मकर राशीला प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असं म्हणतात. आणि त्याचबरोबर आपलं हिवाळा सुरू असतो, तर आपल्या पोटी काहीतरी गरम पदार्थ गेलं पाहिजे. तीळ ही अतिशय गरम असते, गूळ हे अतिशय गरम असते, म्हणून आपल्याला तीळ आणि गूळ हे खायलाच पाहिजे कुठल्या तरी निमित्ताने. म्हणून मकर संक्रांती या दिवशी आपण ते तिळगुळाचा आपण प्रसाद करतो आणि भोगी म्हणून त्याचं उपभोग करतो. म्हणजे नेमकं काय होतं की हिवाळा संपत असतो, सर्व प्रकारच्या भाज्या मार्केटला अवेलेबल असतात. तर या सणाच्या निमित्ताने आपण सर्व भाज्या त्या दिवशी आणून ते बनवत असतो. तर सर्वप्रथम म्हणजे सर्व गोष्टी आपण त्या मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी उत्साहाने साजऱ्या करत असतो. मॅम खरं तर मकर संक्रांत म्हणजे काय आपण फार सुंदर सांगितलं. एक उखाणा सुद्धा होऊन जाऊ द्या. नक्की. मला आठवते की मी नेहमी एक म्हणजे असा उखाणा घेताना खूप लाजायची, पण आता बिंदासपणे सांगते. चांदीच्या ग्लासात चमकतं दही, चांदीच्या ग्लासात चमकतं दही, माझ्या मंगळसूत्रावर देवेंद्ररावांची सही. थँक्यू. फारच सुंदर. काकू तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अंजली भाईक आहे. नमस्कार, माझं नाव अंजली भाईक आहे आणि मला तुम्ही ही संधी दिली शंखनाद चॅनलनी की इथे तुम्ही आमंत्रित करून आपले अनुभव तुम्ही विचारताय संक्रांतीबद्दल. तर माझी पहिली संक्रांत तर काही झालेली नाही, कारण आमच्याकडे तसं तेव्हा वातावरण नव्हतं 42 वर्षापूर्वी. पण मात्र माझा हौशी स्वभावाने माझ्या मुलीच्या लग्नानंतर पहिला सण जो आम्ही केला तो पारंपरिक पद्धतीने मी स्वतः चुलीवर निखाऱ्यांवर काटेरी हलवा बनवून त्याचे मी दागिने बनवले होते मुलीसाठी अगदी कलाकुसरीने. आणि ती संक्रांत मला खूप आजही म्हणजे स्मरणात आहे आणि अतिशय छान झालेली होती ती संक्रांत. पहिलं वाण कोणतं दिलं होतं आपण? पहिलं वाण आम्ही स्वतःच तयार केलेल्या पतंगी होत्या, छोट्या छोट्या कागदाच्या पतंगी, आणि त्याला सुद्धा मी कलात्मकतेची जोड दिली होती. आणि एका साईडला हळद आणि एका साईडला कुंकाची पुडी ठेवून तसंच विड्याचे पानं बनवले होते हिरव्या पेपरचे मी, आणि ते स्वतः तयार करून मी हे वाण वाटलेले आहेत. त्यामुळे मला त्याची खूप जास्त छान आठवण आहे. मॅम तुम्ही सांगा, मकर संक्रांत म्हणजे काय, तुमच्या मते काय आहे? मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत जातो म्हणून ते मकर संक्रांत म्हणतात. आणि मकर संक्रांतीला तीळ आणि गुळ म्हणजे असं असतं की ऊन पण असतं आणि थंडी पण असते, तर त्या वातावरणात आपण ते खाल्लं पाहिजे, त्याचं एक महत्त्व आहे. तुमचा अनुभव काय राहिलेला आहे, म्हणजे तुमची पहिली मकर संक्रांत आठवते तुम्हाला? माझी झाली नाही मला, कारण माझी नाही झाली पहिली मकर संक्रांती. हां. ताई तुमचं नाव सांगा. माझे नाव सौ प्रतिभा किशोर काणेरे आणि आज मला या शंखनाद तुमच्या या कार्यक्रमात बोलवलं हळदी कुंकवाच्या, याच्यासाठी मी तुमची आभारी आहे. आणि संक्रांत म्हणाल तर सर्व स्त्रियांचा उत्साही एक सण आहे तो, आणि त्यानिमित्ताने 4 मैत्रिणी 4 नातेवाईक एकत्र येतात, तिळगुळ घेऊन गोड गोड बोलतात. मागे गॉसिप होत असेल पण गोड गोड बोलतात, हे महत्त्वाचं आहे. बस मी एवढंच बोलेन आणि सगळ्या भगिनींना मी संक्रांतीच्या शुभेच्छा देते. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव वैशाली काकडे. मी आज स्वतःला एवढं नशिबान समजत आहे की योगायोगाने मी इथे आज आले आणि त्यानिमित्ताने मला सर्वजणी भेटले आहे. तर माझी ओळख म्हणजे मी एक योग प्रचारिका होते 2017मध्ये.
पतंजली हरिद्वारवरून माझी नियुक्ती झाली होती या कार्यासाठी. तर माझं हे कार्यच होतं की सगळ्यांना सामूहिक बसवणे, बोलवणे, भेटणे. पण आज दुर्दैवाने म्हणा की आणखी योगायोगाने जे काय असेल ते, तर माझा ते जॉब म्हणजे थोडं हे झालं आहे पतंजलीमधून. तर 8 मार्चला म्हणजे मी एक आठवणीचं म्हणजे 8 मार्चला यशवंत स्टेडियममध्ये मला जर एवढं म्हणजे हे वेळेवर ठरलं आमचं हे डिसाईड झालं इथे येण्याचं, तर सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जर माझ्याकडे असले तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पॉम्पलेट्स पाठवेन. 8 मार्चला हरिद्वारवरून आमची पूज्य दीदीमा येणार आहे, तर त्याबद्दल आपला प्रोग्राम होणार आहे. वेळ राहील 8 ते 12. तर या वेळामध्ये थोडा वेळ काढून आपला सामूहिक महिलांचा प्रोग्राम राहील. 8 मार्च जागतिक महिला दिवस. आणि सर्वप्रथम म्हणजे संक्रांतीच्या प्रोग्रामबद्दल आज जे मला काही सांगायचं आहे, आणि मी सगळ्या भगिनींच्या आज अनुभव ऐकला, त्या अनुभवापेक्षा माझा अनुभव फारच वेगळा आहे. म्हणजे न सांगितलेला बरा, म्हणजे एवढा आठवणीत की तो अनुभव आपल्या सगळ्यांच्या वाट्याला नको येऊ. दुर्दैवाने मी तो कधी अनुभवलाच नाही. आणि आज मी जिथे जिथे कुठे जुळते लोकांसोबत, तेव्हा त्यांच्यासोबत मी माझ्या इन्व्हॉल्व करते स्वतःला त्या सुखामध्ये. तर चला सगळ्यांनी 8 मार्च जागतिक महिला दिवस यशवंत स्टेडियमला लक्षात राहील. मी सर्वांचा व्हॉट्सअप नंबर घेईल, तर त्या माध्यमातून तर आपल्याला भेटायचं आहे सर्वांना. मॅम, मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व काय तुमच्यामध्ये? तुम्ही कोणत्या नजरेने बघता मकर संक्रांतीकडे? मी वृंदा विकास ठाकरे आणि या शंखनाथ चॅनलतर्फे आज इथे आलेली आहे. आजीचं मकर संक्रांत म्हणजे माझ्या मते विशेष असं आहे की सगळ्या महिला तर ठीक आहे तयार होतात, येतात, जातात. पण एक विशेष मला सांगावं वाटतं माझ्यातर्फे की जिथे म्हणजे ज्या महिला वैधव्य प्राप्त झालेल्या आहे त्यांना आपल्यात सामील करून जर तुम्ही हळदी कुंकू देऊन त्यांना पण आपल्यासारखंच सोबत ठेवलं तर ते जास्त विशेष, मला वाटतं मकर संक्रांत जास्ती चांगली बेस्ट होईल असं मला वाटतं. म्हणून मी माझ्या घरची सुरुवात पण अगदी म्हणजे मी घरून सुद्धा अगदी 5 विधवा स्त्रियांना आधी हळदी कुंकू देते आणि मग मी माझ्या कार्याला सुरुवात करते. कारण जिजाऊ ब्रिगेडशी जुळलेली आहे, सावित्री आई फुलेंचं विचारांनी आम्ही चालतो आहे, वळतो आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांना जर आपली मैत्रीण एक समजून आपल्यासोबतच सहभागी केलं तर विशेष चांगलं होईल. म्हणून मी अशी मकर संक्रांत मला विशेष चांगली वाटेल असं मी म्हणते. आणि तिळगुळ काय गोडगोड बोला हे तर असतंच, पण त्याच्यानंतरही जर आपण याच दिवसात गोडगोड न बोलता जर वर्षभर असंच छान बोलत गेलं तर विशेष सगळ्या महिला अशाच मिळून मिसळून राहिल्या अतिशय चांगलं होईल असं. मॅम, फारच सुंदर असा आपण संदेश दिलात. मॅम, तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिला उखाणा कोणता होता तो सुद्धा आम्हाला सांगा. माझ्या आयुष्यात पहिला उखाणा म्हणजे तो जो खूप कॉमन आहे, माळ दिव्याच्या पिंडीवर बेलवाते वाटून आणि गेंचं विकासरावांचं नाव घेते तुमचा मान राखून, तोच मी पहिला उखाणा घेतला होता. त्याच्यानंतर आता मी तयार करायला लागले, सगळीकडे जात असते तर मग जिथे जो कार्यक्रम असला त्या अनुषंगाने मग मी आपलं काहीतरी तयार करून बोलत असते. ओके, चालेल, थँक्यू. कैसे हो तुम नौजवान, इतनी हंसी मेहमान, कैसे हो तुम नौजवान, इतनी हंसी मेहमान, कैसे करूं मैं बयां, दिल की नहीं है जुबान, कैसे करूं मैं बयां, दिल की नहीं है जुबान. आई मेहरबान, बैठी जाने जा, शौक से कीजिए इश्क की इम्तिहान. आई मेहरबान.